रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय। आपण आमदार नसतानाही जनता दरबार घेण्याचा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावण्याचा अधिकार त्यांना आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता। परंतु त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपला दरबार भरवला। रोहा तालुक्यातील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी पंडित शेठ पाटील यांनी हा जनता दरबार आयोजित केला होता। यावेळी बोलताना ते म्हणाले, मी आता माजी आमदार आहे याची मला जाणीव आहे, पण मी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे, ज्यामुळे जरी अधिकारी जनता दरबारात उपस्थित राहिले नाहीत तरी काहीही फरक पडत नाही। माजी आमदार पाटील पुढे म्हणाले की अशा जनता दरबाराच्या माध्यमातून रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या प्रशासनासमोर मांडण्याचा मला पूर्ण अधिकार आहे। त्याच अधिकारातून मी हा जनता दरबार आयोजित केला असून तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून तो यशस्वी केला आहे। त्यांनी नागरिकांना विश्वास दिला की त्यांचे सर्व प्रश्न जाणून घेतले असून आगामी काळात ते मार्गी लावण्यात येतील। 2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर रोहा शहरात असा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला होता। माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आयोजित केलेल्या या जनता दरबारला फालगाव, गोपाळवट, कुंडली, कोकबण, नागोठणे, देवकान्हे यासारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या। या प्रचंड प्रतिसादावरून आजही पंडित पाटील यांना मानणारा आणि त्यांच्या शासकीय कामावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग तालुक्यात असल्याचं सिद्ध झालंय। सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह येथे आयोजित या जनता दरबाराला भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यात राजेश सानप, नितीन तेंडुलकर, जितेंद्र जोशी, लियाकत खोत, रोशन चाफेकर, नरेश कोकरे, नंदेश यादव, कृष्णा बामणे, रवींद्र तारू, रिया कासार, यज्ञेश भाण, मृणाल पेंडसे, शैलेश रावकर, सनल कुमार, तन्वी गुरव, आदिती शिंदे, राजश्री सानप, सीमा महाबळे, निलेश धुमाळ, दीपक मोरे यांचा समावेश होता। या जनता दरबारात रोहा तालुका मागील 25 वर्ष सत्तेत असूनही अनेक मूलभूत प्रश्न जैसे थेच असल्याचं वास्तव समोर आलंय। गोपाळवत, कुंडली आणि आंबिवली सारख्या दुर्गम भागात आजही एसटी बस जात नाहीत। अपुरा आणि अनियमित वीज पुरवठा, भरमसाठ वीज बिले, देवकान्हे येथील आदिवासी वाडीचा रस्ता, तहसीलदार पुरवठा विभागातील अनागोंदी कारभार, कोकबण प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी, अदानी रेल्वे प्रकल्पात शेतकऱ्यांना विश्वासात न घेणे, धाटाव औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण, स्थानिकांना रोजगार, कंपन्यांकडून सामाजिक दायित्व निधीचे वाटप अशा अनेक विषयांवर नागरिकांनी लेखी आणि तोंडी स्वरूपात तक्रारी मांडल्यात। पंडित पाटील यांनी या सर्व प्रश्नांवर बोलताना खासदार धैर्यशील पाटील आणि पेनचे आमदार रवी पाटील यांच्या माध्यमातून गरज पडल्यास संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले। तसेच आगामी काळात येथे जनता दरबार घेऊन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। सगळ्यांनी पाहिजे तर जिल्ह्याच्या पत्रकारांनी सुद्धा पाहिले 2014 ला भाजप सत्तेत आला आणि 2014 नंतर आज 2025 मध्ये असा कुठेतरी जमिनीचा प्रश्न ऐकणारे आज आलेले भाजपमध्ये आलेले लोकप्रतिनिधी पंडित शेठ पाटील आपल्या समोर येतात। प्रश्न खूप असतात, प्रश्न रोज तयार होतात, प्रश्न थोडे सुटतात, पुन्हा राहतात। आता अनेक प्रश्नांची ती उकल नागरिकांनी प्रश्न सुद्धा मांडलेले आहेत। एका दिवसात प्रश्न सुटतील असं नाही, परंतु कुठेतरी एक चांगली सुरुवात झाली। फक्त पंडित शेठ खूप गैरसमज आहेत रायगडमध्ये की सगळे पक्षांचे जे काही वाटचाल जे ठरवायचं ते कुठेतरी सत्तेत एका ठिकाणी होतो की काय, गैरसमज तुम्हाला दूर करावा लागेल। एका ठिकाणी चालत का काय, सगळ्या पक्षांचे प्रमुख असं सुद्धा आम्ही म्हणतो। त्याचा सुरुवात झाली असं म्हणूया। आणि दुसरी गोष्ट, रोहामध्ये देश दादा आता खासदार आहे, तुम्ही सुद्धा आता भविष्यात तुम्ही आमदार व्हावा असं सुद्धा शुभेच्छा आम्ही देऊ। भारतीय जनता पार्टीमध्ये मी नव्याने झालो, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि शासनाच्या विविध योजना या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। आज मला आनंद वाटला की पहिलाच जनता दरबार रोहा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा आहे। अनेक विशेषतः महसूल विभागाबाबत नागरिकांच्या फार मोठ्या समस्या तक्रारी आहेत। त्याचबरोबर एमएससीबीचं लाईट बिल, ग्रामपंचायतीच्या बद्दल तक्रारी, वरचे ग्रामपंचायतीमध्ये अवैधरित्या भराव केल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये
नाले तुंबले, घरामध्ये पाणी जाणे, वीज समस्या मांडल्या, त्याचप्रमाणे कुंडलिका नदी हा प्रदूषणाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. ही एक सुरुवात आहे. त्याप्रमाणे घरकुल योजनेचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे. संजय निराधारचे पैसे गणपतीपूर्वी मिळाले पाहिजेत, अशी वीज समस्या. आणि त्याचबरोबर आगरदांडा इथे रेल्वे जाणार आहे, तर जे शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र आहे त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे. आणि ज्यांची जमीन जाईल त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून त्यांना सर्टिफिकेट मिळायला पाहिजे, जेणेकरून त्या जेटीमध्ये आगरदांडाचे बंदर होईल, त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाला रोजगाराची संधी मिळेल. अशी विविध गोष्टी झाल्या. आज ही सुरुवात आहे. या जनता दरबाराला अधिकारी येणार नाहीत, मला माहिती, मी स्वतः आमदार होतो, पण आम्ही जनतेचे प्रश्न आमचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे मांडू आणि जनतेच्या मनात कुठल्या समस्या आहेत हे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करू. बरेचसे प्रश्न प्रांत आणि तहसीलदारचे आहेत, तर आम्ही निश्चित त्याचा फॉलोअप करू आणि सर्वसामान्य जे नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले तो सोडवण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर एसटीच्या संदर्भात पण तक्रारी लोकांच्या आहेत. गोपाल रोड पासून गाडी येत नाही, गिरजोलीचे विद्यार्थ्यांचा लाभ होणार नाही, विविध प्रश्न आहेत, तर आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. मला आनंद वाटला की नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आम्हाला एक ऊर्जा दिली की हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू. पुन्हा जनता दरबार कधीपर्यंत घ्याल? हे सतत राहायला पाहिजे असं 2-1 महिन्यात घेऊ, कारण रोज करायला लागलं की त्याची हवा जाते. काही दरबार रोज असतात, कारण आपण जे प्रश्न मांडतो ते सुटले तर पाहिजेत. जनता दरबार आपण घेत जाऊ. मी मागच्या मीटिंग मध्ये इथे आश्वासित केलं होतं की मी जनता दरबार भरवी, पण मी गणपतीपूर्वी जनता दरबार भरवला आणि अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद झाला. पण निश्चित जनता दरबार भरू आणि सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यायचा आम्ही प्रयत्न करू. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्यामुळे प्रशासन ज्या पद्धतीने नागरिकांना मदत करायला पाहिजे ती करत नाही. त्याच्यासाठी या जनता दरबाराचा निश्चित फायदा होईल. धन्यवाद. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.